हॅलो फ्रेंड्स. तर ओजस्वी 10 महिन्याची झाली आहे, म्हणून आम्ही तिचं 10व्या महिन्याचं फोटोशूट करण्यासाठी तयार होत होतो. 10व्या महिन्यामध्ये ओजस्वीला 2 दात आले, त्यामुळे आम्ही तिचं दाताचं फोटोशूट करण्याचं ठरवलं. ओजस्वी त्यासाठी रेडी होते. मनू दीदी मध्ये मध्ये करत फोटोशूटसाठी आम्ही घरातल्याच गोष्टी वापरल्या आहेत. साडी, टॉवेल आणि हे कार्डशीटचे काही टॉप्स बनवले. मनू दीदी आईला ओजूचं फोटोशूट करण्यासाठी खूप व्यवस्थित मदत करत होती आणि ओजस्वीचं मध्ये मध्ये येणं चालूच होतं. ओजूला मनूला बघत आईची फोटोशूट करण्याची तयारी चालू होती. इकडे ना दाताचं फोटोशूट करण्यासाठी घरातीलच एका पांढऱ्या कपड्यापासून एक मोठासा ब्रश बनवला होता आणि तांदळापासून दाताच्या आकारामध्ये तांदळाचा असा एक दात बनवून घेऊन त्या थ्रू मी 10 दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मुलांचं फोटोशूट करता करता आपल्या पण क्रिएटिव्हिटीला चांगला वाव मिळून जातो आणि हेच काय ते क्षण असतात जे आपण मेमरीमध्ये ठेवू शकतो. दाताच्या आकाराचा 0 असं समजून आणि त्या शेजारी 1 काढून आम्ही 10 महिन्याचं बेबी असं त्या फोटोशूटमधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे काही घरीच बनवलेले प्रॉप्स आहेत. दाताच्या आकारामध्ये कार्डशीटचे काही पीसेस कट केलेले आहेत. दाताच्या आकारामध्येच आय गॉट माय फर्स्ट टूथ असा बॅनर सुद्धा आम्ही तिथे बनवला आहे आणि तो व्यवस्थित लावण्यामध्ये मनू दीदी सुद्धा मला मदत करत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही सेटअप तर तयार केला आणि छान छान फोटो काढण्यासाठी ओजू तयार. मनू दीदी इथे ओजूला दात कसे घासायचे ते शिकवते आणि ओजू पण तिचीच कॉपी करत आम्हाला करून दाखवते. असं नाही करायचं. कसं कसं ओजू? काही व्हिडिओ क्लिक करून झाल्यानंतर आम्हाला छान छान फोटो सुद्धा मिळाले आणि अशा प्रकारे ओजस्वीचे 10 महिन्याचे फोटोशूट आम्ही घरच्या घरीच केले.